घरच्या घरी अगदी कमी साहित्यामध्ये ढोकळा प्रीमिक्स कसं बनवायचं आणि त्यापासून फक्त काही मिनिटांमध्ये मऊ स्पॉन्जी छान जाळीदार असा ढोकळा कसा तयार करायचा हे आज आपण या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. एकदा प्रीमिक्स तयार करून एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवा आणि जेव्हा वाटेल तेव्हा छान ताजा स्पॉन्जी ढोकळा बनवा. यासाठी तुम्ही हाऊसवाईफ असू द्या किंवा अगदी जॉब करणाऱ्या असू द्या किंवा अगदी स्टुडंट जरी असाल तरी देखील ही रेसिपी खूप सोपी आणि उपयोगी आहे. ह्या व्हिडिओमध्ये आज आपण ढोकळा प्रीमिक्स बनवण्याची योग्य पद्धत, प्रीमिक्स किती दिवस टिकतो, मऊ आणि स्पॉन्जी ढोकळ्यासाठी महत्त्वाच्या टिप्स आणि छान परफेक्ट अशी फोडणी कशी बनवायची हे बघणार आहोत. तर मैत्रिणींनो, जास्त वेळ न घालता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आणि छान मस्त असा फ्लफी ढोकळा आणि त्यासोबत जर हिरवी चटणी असेल तर वाह, क्या बात है. मुलांच्या टिफिनला देखील हा ढोकळा तुम्ही बनवून देऊ शकता. तर यासाठी इथे मी उडदाची डाळ, हरभऱ्याची डाळ आणि तांदूळ घेतलेले आहेत. त्याचं प्रमाण तांदूळ 1 किलो, हरभरा डाळ 1 किलो आणि उडीद डाळ अर्धा किलो इथे आपण घेतलेलं आहे. तर हे छान असं कपड्याने पुसून घ्यायचं, म्हणजे यावरचं पीठ आणि डस्ट निघून जाईल. आता याला मी गिरणीवर दळून घेतलेलं आहे. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, माझ्या घरातच छोटी आटा चक्की आहे, त्यावरच हे प्रीमिक्स मी दळलेलं आहे. आता बाकी जिन्नस यामध्ये घालून घेऊया. यासाठी इथे मी 300 ग्रॅम साखर घेतलेली आहे मिक्सरच्या जारमध्ये. त्यानंतर लिंबू पावडर म्हणजे सायट्रिक ॲसिड 50 ग्रॅम घेतलेला आहे. आता हे दोन्ही पण आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत. त्यानंतर सोडा 50 ग्रॅम आणि मीठ 150 ग्रॅम घेतलेलं आहे. हे सगळं परफेक्ट प्रमाण आहे आपण जे डाळ तांदूळ घेतलेलं आहे त्यासाठी. आता यामध्ये सोडा आणि मीठ घालून घेतलं आहे आणि त्यानंतर बारीक केलेली साखर आणि सायट्रिक ॲसिड आपण यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. ह्या पिठामध्ये व्यवस्थित असं छान मिक्स करून घ्यायचं आहे. पण हे अगदी परफेक्ट मिक्स होण्यासाठी आपण काय करणार आहोत, हे जे प्रीमिक्स आहे हे व्यवस्थित चाळून घेणार आहोत. त्यामुळे साखर, मीठ, त्यानंतर खायचा सोडा आणि सायट्रिक ॲसिड ह्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स होईल. मैत्रिणींनो, हे प्रमाण अतिशय परफेक्ट आहे आणि मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हे सगळं साहित्याचं प्रमाण तुम्हाला देणारच आहे. आता एक पसरट भांडं किंवा परात घ्यायची आणि त्यामध्ये हे सगळं प्रीमिक्स आपण इथे चाळून घेणार आहोत आणि त्यानंतर एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये किंवा काचेच्या बरणीमध्ये देखील तुम्ही हे भरून ठेवू शकता. मैत्रिणींनो, हे प्रीमिक्स 3 महिने आरामात टिकतं. इथे मी हे 1 किलोच्या प्रमाणात बनवलेलं आहे. तुम्ही निम्मं करून अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये देखील बनवून घेऊ शकता. तर आता तुम्ही पाहू शकता कलर अतिशय सुंदर असा आलेला आहे. आता आपण याला एका एअरटाईट बरणीमध्ये आणि डब्यामध्ये भरून ठेवणार आहोत. 3 महिने याला आळेजाळे लागत नाही, खराब होत नाही आणि ढोकळा म्हणाल तर अगदी अप्रतिम असा होतो. तुम्ही बाहेरची चव देखील विसरून जाल. तर तुम्ही बघू शकता मी याला एका काचेच्या बरणीमध्ये ठेवलं आहे आणि आता याला झाकण लावून मी फ्रीजमध्ये न ठेवता वरच ठेवणार आहे. वर देखील 3 महिने आरामात टिकतं. आता ढोकळा बनवण्यासाठी मी इथे इडली पात्र घेतलेलं आहे. पाणी घातलं त्यामध्ये आणि पाणी उकळण्यासाठी ठेवलं आहे. जोपर्यंत पाणी उकळतं आहे तोपर्यंत डोसा बनवण्याच्या ज्या प्लेट्स आहेत त्याला तेल लावून असं ग्रीस करून घेतलेलं आहे. यामुळे आपला वेळ वाचतो, कारण बॅटर मिक्स केल्या आपल्याला पहिल्यांदा यामध्ये टाकून घ्यायचं आहे. म्हणजे सोडा छान असा फर्मेंट झालेला असतो, फ्लफी झालेलं मिश्रण लगेचच यामध्ये टाकायचं, वेळ अजिबात घालायचा नाही आहे. तर आता ह्यासाठी इथे मी साधारणपणे 3 वाटी ढोकळ्याचं प्रीमिक्स घेतलेलं आहे. मीडियम साईजची वाटी आहे. तुम्हाला जर छोट्या वाटीने मेजरमेंट घ्यायचं असेल तर तुम्ही ते देखील घेऊ शकता. आता ह्या पद्धतीने ह्या बाउलमध्ये आपण 3 वाटी प्रीमिक्स काढून घेणार आहोत. प्रीमिक्सपासून बॅटर बनवेपर्यंत पाणी अगदी छान असं उकळलं जातं. तर ही स्टेप खूप महत्त्वाची आहे आणि पीठ असं खूप जास्त दाबून भरलेलं नाही आहे. तुम्ही पाहू शकता अगदी नॉर्मल आपण जसं वाटीने मेजरमेंट करून घेतो तसंच आपण या ठिकाणी 3 वाट्या पीठ इथे घेतलेलं आहे. आता 3 वाट्या पीठ ह्यामध्ये घालून घेतल्याच्या नंतर आपण काय करणार आहोत, यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे.
तर आता इथे आपण ह्याच वाटीने 3 वाटी प्रीमिक्स घेतलेला आहे. ह्यामध्ये आता आपण तेल घालून घेणार आहोत. तर तेलाचं देखील प्रमाण आहे. एका वाटीसाठी साधारणपणे 2 चमचे तेल यामध्ये घालून घ्यायचे. आता इथे 3 वाटी प्रीमिक्स घेतल्यामुळे यामध्ये आपण 6 चमचे तेल घालून घेणार आहोत. आपला जो पोहे खायचा नॉर्मल छोटा चमचा असतो त्या चमच्याने यामध्ये तेल घालून घ्यायचे. तर सोडा आणि हळद एकत्र जर आले तर ढोकळा लाल पडू शकतो आणि त्याच्या पॅचेस दिसतात, त्यामुळे मी हळद इथे स्किप केलेली आहे. तुम्हाला जर हवं असेल तर अगदी किंचित हळद तुम्ही यामध्ये घालू शकता. आता तेल घातल्यानंतर अशा पद्धतीने एकाच डायरेक्शनमध्ये हे प्रीमिक्स व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता यामध्ये जसं लागेल तसं थोडं थोडं त्याच वाटीने पाणी घालून घ्यायचे. तर त्याच वाटीने म्हणाल तर मला साधारणपणे 2.5 वाटी पाणी इथे लागलेलं आहे. आता आपण तांदूळ कुठला वापरतो त्यावर देखील पाण्याचं प्रमाण कधीकधी अवलंबून असतं. काही तांदळाला पाणी कमी लागतं, काही तांदळाला पाणी जास्त लागतं. त्यामुळे हे जे पाणी आहे त्याचं असं पर्टिक्युलर प्रमाण नाही, पण अंदाज म्हणाल तर साधारणपणे 3 वाटी पिठासाठी 2.5 वाटी पाणी इथे लागलेलं आहे. पाणी एकदम घालायचं नाही आहे, थोडं थोडं करून यामध्ये पाणी घालायचं आणि मग याला एकाच डायरेक्शनमध्ये छान असं फेटून घ्यायचं आहे. तर मी ह्या पद्धतीने याला व्यवस्थित असं मिक्स करते आहे आणि हलक्या हाताने फेटून घेणार आहोत आपण. जसं जसं पाणी यामध्ये मिक्स होतं तसं तसं पीठ हलकं व्हायला लागतं आणि आपल्याला ते मिक्स करताना देखील जाणवतं की पीठ किती प्रमाणामध्ये हलकं झालेलं आहे. हे मिश्रण थोडं घट्ट वाटल्यामुळे यामध्ये मी अजून थोडंसं पाणी इथे ॲड करून घेतलेलं आहे. तुम्ही देखील बघू शकता मिश्रण दिसायला अगदी फ्लफी आणि हलकं झालेलं दिसतं आहे. तर आता हे छान असं हलक्या हाताने फेटून घेतल्याच्या नंतर ग्रीस केलेल्या ज्या प्लेट्स आहेत त्यामध्ये हे मिश्रण ओतून घ्यायचं आहे. किंवा अगदी केक बनवायचा जो मोल्ड असतो त्यामध्ये देखील हा ढोकळा आपण बनवू शकतो. किंवा कुकरच्या डब्यामध्ये मसाल्याच्या डब्यामध्ये जरी ढोकळा केला तरी देखील ढोकळा अगदी छान बनवून तयार होतो. तर एकाच प्लेटमध्ये जास्ती मिश्रण नको म्हणून मी 2 प्लेटमध्ये हे मिश्रण डिव्हाइड करून घेतलं आहे. आता याला आपण 15 मिनिट वाफवून घेणार आहोत. आता हे मिश्रण यामध्ये ओतून घेतल्याच्या नंतर व्यवस्थित असं स्टीमरमध्ये आपण हे मिश्रण वाफवून घेणार आहोत. तर पाण्याला अगदी मस्त उकळी आलेली आहे आणि त्यामध्ये आता आपण हे मिश्रण ठेवून देणार आहोत. तर प्लेट अजिबात न हलवता किंवा अगदी त्याला टॅप वगैरे न करता ह्या ज्या प्लेट्स आहे ह्या स्टीमरमध्ये व्यवस्थित ठेवून घ्यायच्या आहे. स्टीमर नसेल तर कढईमध्ये देखील तुम्ही हा ढोकळा वाफवून घेऊ शकता. आता ह्या पद्धतीने असं ठेवल्याच्या नंतर 15 मिनटं याला वाफवून घ्यायचं आहे. 5 मिनिट हाय फ्लेमवर आणि नंतर 10 मिनिट लो टू मिडियम हीटवर हा ढोकळा वाफवून घ्यायचा आहे. आता आपण तडका करून घेणार आहोत. त्यासाठी तडका पॅन घ्यायचा, त्यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं. तेल अगदी छान असं गरम करून घ्यायचं आणि त्यानंतरच फोडणी इथे बनवून घ्यायची आहे. आवश्यकतेनुसार ह्यामध्ये तेल आपल्याला घालून घ्यायचं आहे. तेलाचं काही खास इथे प्रमाण नाही आहे. तुम्ही यामध्ये तिळाचा वापर देखील करू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर. मी इथे फक्त जिरं, मोहरी आणि कढीपत्ता घालून घेतलेला आहे. हिरव्या मिरच्या थोड्याशा मधून चिरून घ्यायच्या आणि त्यानंतर त्या देखील या फोडणीमध्ये घालायच्या. त्यामुळे ढोकळा अजून खमंग होतो. मिरच्या त्यानंतर 10-12 कढीपत्त्याची पानं घालायची. आता एक भांडं घ्यायचं, त्यामध्ये फोडणी ओतून घ्यायची आणि त्यामध्ये साधारणपणे अर्धा ग्लास पाणी घालून घ्यायचं आणि थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं. 2 चमचे साखर घालायची. साखर जर नको असेल तर स्किप करू शकता. तसंही आपण प्रीमिक्समध्ये साखर आणि मीठ घालून घेतलेलं आहे, पण तरी पण मीठ कमी होण्याची शक्यता असू शकते, म्हणून अगदी थोडं मीठ आणि 2 चमचे साखर घालून घ्यायची. आता छान अगदी खमंग अशी फोडणी इथे बनून तयार झालेली आहे. नॉर्मल साखर वितळायला वेळ लागतो. घरात जर पिठी साखर असेल तर ती देखील तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. पिठी साखर लगेचच पाण्यामध्ये विरघळते. आता साखर घालून घेतली आहे जोपर्यंत आपला ढोकळा स्टीम होतो आहे तोपर्यंत. आता हे चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित असं मिक्स करायचं. आता 15 मिनटानंतर आपण बघूया ढोकळा कसा झाला आहे. 15 मिनिट झालेले आहेत. आता झाकण काढायचं आणि बघायचं. वाह, ढोकळा अगदी मस्त छान असा फुललेला आहे. टूथपिक किंवा चाकूच्या साहाय्याने यामध्ये ढोकळा स्टीम झाला की नाही बघायचं. चाकूला जर काहीच लागलं नाही तर समजून घ्यायचं ढोकळा अगदी मस्त वाफवला गेलेला आहे. आता याला व्यवस्थित थंड करून घ्यायचं. गरम असताना ढोकळा कधीही कट करायचा नाही किंवा काढून घ्यायचा नाही.
आता तयार केलेली जी फोडणी आहे ते यावर चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित घालून घ्यायची आणि त्यानंतर कट करायचं. आधी कट करून नंतर फोडणी नाही घालायची. आता हे व्यवस्थित असं यामध्ये घालून घ्यायचं. मी आधी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जर तीळ आवडत असेल तर तीळ देखील तुम्ही घालू शकता. बारीक चिरलेली कोथिंबीर किंवा अगदी खोबऱ्याचा किस जरी यावर घातला तरी देखील ढोकळा छान लागतो आणि दिसायला देखील अतिशय मस्त दिसतो. आता हे सगळं पाणी घालून घेतल्याच्या नंतर चाकूच्या साहाय्याने आपल्याला हव्या त्या आकारामध्ये याला कट करून घ्यायचं. छोट्या मोठ्या साईजमध्ये तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याला व्यवस्थित कट करून घेऊ शकता. आता ढोकळा मस्त कट केला आहे. चटणी मी आधीच बनवून ठेवली होती. चटणीची रेसिपी देखील आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे. आता तुम्ही बघू शकता मस्त फुललेला, स्पंजी आणि अतिशय हलका झालेला ढोकळा दिसायला किती सुंदर दिसतोय ते. तर मैत्रिणींनो, ह्याच पद्धतीने प्रीमिक्स बनवा ह्या योग्य प्रमाणामध्ये आणि त्यानंतर ढोकळा बनवून तयार करा. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. प्रीमिक्स असेल तर तुम्ही अवघ्या 20 मिनटामध्ये हा ढोकळा बनवून तयार करून घेऊ शकता. आता याला प्लेटमध्ये व्यवस्थित सर्व करून घेतलेला आहे. त्याच्यासोबत कोथिंबीरची हिरवी चटणी देखील इथे आपण बनवलेली आहे. बऱ्याचदा डाळ तांदूळ भिजत घालून किंवा बेसन पिठाचा ढोकळा करायला आपण जातो. तो बिघडतो, गच्च होतो, खाताना घशामध्ये अडकतो, अशा बऱ्याच तक्रारी असतात. त्यामुळे शक्यतोवर आपण ढोकळा घरी बनवण्याच्या फंद्यात पडत नाही. हा ढोकळा तुम्ही अगदी कोणी गेस्ट वगैरे आले तरी देखील बनवू शकता. मुलांच्या टिफिनला देऊ शकता किंवा सकाळी घाईच्या वेळेस नाश्त्यासाठी बनवू शकता. 4 वाजता छोट्या भुकेसाठी देखील अगदी मस्त पर्याय आहे. तर रेसिपी नक्की ट्राय करा. कशी वाटली कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.